अंकांची गणनाच नाही. तुम्ही कधी एखाद्या साधूकडे, एखाद्या संताकडे, एखाद्या महाराजांकडे कथा कीर्तन श्रवण करायला गेले का? मुनी पागल आहे का? मला जीवनामध्ये वेळ तरी होता रे कथा कीर्तन ऐकायला. अख्खा आयुष्य इस्टेट कमवण्यामध्ये घातलं. आज एवढं कमावलं, 7 पिढ्या बसून खाल्लं तर सरत नाही, एवढी कमावली. तुम्ही कधी जीवनात कथा नाही ऐकली? नाही. कीर्तनाला नाही, भजन नाही, हरिपाठ अजिबात नाही. काकळा जेवढ्या पायट उठणंच होत नाही. पुन्हा कीर्तन, कधी घरी भजन वजन, फालतूचे धंदे करायला नाही, अजून वेळ नव्हता. असं का? हे काढी घ्या. तुमच्या एवढा महामूर्ख जगात कोणीच पाहला नाही, तुम्हीच मूर्ख. खांब फुटला आयुष्य मध्ये मालकाला, मी मूर्ख आहे. साहेब, तुम्ही संपत्ती कमावली, पण सर्व इथं ठेवून जाणारी संपत्ती कमावली. सोबत नेणारी काहीतरी संपत्ती आत्मकल्याणाच्या. सोबत एक ऐका दादा, तुम्ही इथे 1-1.5 घंटा बसाल, तुमचं मन नाही लागलं तरी स्तब्ध बसा. का? इथं बसलेलं 1 घंट्याचं पुण्य शेवटच्या दिवशी मोजमापात येणार. शेवटच्या. ही बाई, हा माणूस, माझ्या, ही कथा माझी नाही ना हो. भोयर महाराजाची कथा असती तर कोण ऐकायला आलं? कोण ऐकायला? ही विश्वाच्या मालकाची कथा आहे. हा, इथं दिलेला एक क्षण, एक क्षण, हा, जीवनामध्ये ऐकलेली कथा, केलेलं नामस्मरण, केलेली भक्ती कधी वाया जात नाही रे, कधी नाही. द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा. कधी ना कधी अट्टल चोर होते दादा आमचे सद्गुरू बाजीराव महाराजांच्या कीर्तनामधला दृष्टांत. महाराज नेहमी सांगायचे, कथा कीर्तन ऐकल्यानं काय होतं. अट्टल 2 चोर होते, त्यांचा धंदाच होता चोरी करायचा. चोरी करायची. ज्या वेळेला चोरीचा व्यवसाय निवडला ना दादा त्यांनी, बापानं सांगितलं, ए बाळांनो, चोरी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, चोरांनी कधीच कथा कीर्तन ऐकू नये. चुकून कीर्तन चालू असन, तुम्ही तेथून जात असन तर कापसाचे गोळे कानात घाला, पण कथा कीर्तन ऐकू नका.
चोरी करायची असेल ती चोरीसाठी निघले दादा. जाता जाता योगायोगानं गावात कथा चालू होती. पिंडाल जोडून चालली. मोठ्या बाबांना आईने सांगितले कीर्तन चालू आहे, कथा आहे, कापसाचे गुढे घे, कानात घालून घे. दोघांनाही कानात घातले. मग पिंडालच्या जवळ आल्या आल्या एकाचा कानातला गोळा खाली पडला. महाराजाच्या मुखातून शब्द निघाला होता, ऐका रे, देव कसा असत. महाराज सांगत होते, देवाच्या देहाची सावली कधी जमिनीवर पडत नाही. महाराज त्यावेळेला चिंतन चालू होतं, विषय तो होता. जसं माणसाच्या देहाची, आता बुवाजी उभी आहे, बुवाजीची सावली इकडे पडत आहे. कोणी का उभं असू, आपल्या देहाची सावली पडते. देवाचा देह दिव्य असल्यामुळे देवाच्या देहाची सावली पडत नाही. आणि देव जमिनीवर चालताना देवाचे पाय जमिनीला टेकून नसतात, अंतर असतात. हे दोनच शब्द ऐकले त्यांना. सावली पडत नाही, पाय जमिनीला टेकून राहत नाही. पटकीने त्यांना गोळा उचलला, कानात घातला, चोरी करायला गेले. त्या दिवशी त्याचा 1 महिन्यापासून प्लॅन होता, राजाकडे डाका टाकाचा, करोडोचा मस्त प्लॅन केला. योगायोगाने त्या राजालाही कळलं होतं आपल्याकडे चोर येणार आहे. त्यानंही पूर्वतयारी केली. एका वेशेला पटाईत केलं, जिथं धन ठेवलं होतं त्या ठिकाणी देवीचं मंदिर, त्या मंदिरातून मूर्ती हटवली, त्या स्त्रीला शृंगार करून मंदिरामध्ये ठेवलं. हे चोर गेले, चोरी करू लागली आणि देवघरातली ती देवी बोलू लागली, ए बाबांनो, तुम्हाला पाहिजे तेवढं धन देतो, मी म्हणतो तसं करा. मोठ्या बाबाने विचारलं, तू कोण आहे? ती म्हणाली, मी देवी आहे. ती जागेवर उठून चालू लागली, देवी आहे. लहान भावानं बारकाईनं पाहिलं. आम्ही पिंडाल दौडून येताना महाराजांना सांगितलं होतं का देवाच्या देहाची सावली पडत नाही, न देवाचे पाय जमिनीला टेकत नाही. तिची सावली पडत आहे, पाय टेकून आहे. लहान मोठ्याला म्हणतात, दादा अरे हे सोंग आहे बरं, सोंग पण इथून लवकर प्लॅन आहे आपल्याला काहीतरी धरण्याचा. एका क्षणार्धामध्ये दोघही भाऊ तिथून पडण्याच्या प्रयत्नात लगत निघून गेले. आणि राजानं त्यावेळेला सर्व जागा घेरली होती, पण क्षणात लक्षात आल्यामुळे तिथून वाचून आले. लहान भावानं मोठ्या भावाला म्हटलं, कथेचे 2 शब्द आपलं जीवन वाचवलं रे आज. 2 शब्द. 1 तास जर कथा ऐकली असती, कधी एखादा घंटा पिंडामध्ये जाऊन बसलो असतो, समजलं काही नसतं, डोक्याच्या वरून गेलं असतं. पण 1 क्षण 1 तास बसलो असतो ना दादा, त्या कथेचं पुण्य अथांग आहे. कथा त्रिवेणी संगम, 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 कथा त्रिवेणी संगम. ज्या घरातली स्त्री रोज कथा श्रवण करत असत, मोबाईल आहे आज प्रत्येकाकडे. आम्ही आज उद्याच्या दिवस कथा सांगणार, परवा निघून जाणार. 12 महिने तुमचा आमचा संपर्क होणार नाही. मोबाईल आहे ना, मोबाईलवर रील बघत बसण्यापेक्षा कथा ऐकत बसा.
रील्स बघत बसण्यापेक्षा बघा, मर्यादित एक दोन ठीक आहे. कथेपुढे घडला जिजाऊ रोज महाभारताची श्रीमद भागवतांची कथा राजांना संभाजी महाराजांनी धर्मशास्त्राचा सकल अभ्यास केला. बुधभूषण नावाचा ग्रंथ लिखाण केला. अद्वितीय तत्वज्ञान सामर्थ्य आपल्या संस्कृतीमध्ये आहे. दादा, काय न्यायशील व्यक्ती या कथेने समाजामध्ये घडवल्या, काय लेख घडवले, काय महिला घडवल्या. जगाच्या पाठीवर तुम्ही इतिहास बघाल, आपल्या हिंदू संस्कृती सारखा दिव्य इतिहास जगतामध्ये कुठेही नाही, कुठेही नाही. आज कलंक लागत आहे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला. आज बिकट अवस्था आली. आज समस्त राजकारणी जुनं तत्व सोडलं. काय राजकारणी होते दादा. मागच्या वर्षी मी कथा कदाचित घेतली असेल. एक स्त्री एवढी महाराष्ट्रामध्ये राजकारणात निपुण होती. लोक म्हणतात हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रीवर अत्याचार केला, स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नव्हता. काही प्रमाणात मान्य आहे, पण संस्कृतीवर लांछन आणू नका. अनेक विद्वान स्त्रिया या संस्कृतीने जगताला दिल्या. अनेक पूर्ण अभ्यास करा. एक स्त्री राज्य चालवायची एवढी न्यायप्रिय स्त्री होती दादा ती, एवढी न्यायप्रिय. राज्यामध्ये एक घंटा बांधला राज्यसभेत. सामान्य जनतेसाठी दोर बाहेर आणून ठेवला चौकामध्ये. ज्यांच्यावर अन्याय झाला ना दादा, त्यांनी दोर